नमो बुद्धाय, जय भीम. संदीप ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज संदीप ब्लॉग मध्ये आपण एक अमेझॉन वरून मागवलेलं हे बर्ड फीडर आहे, त्याचं आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. आणि हे बर्ड फीडर यासाठी मागवलं की आमच्या इथे खूपसे बर्ड्स आणि पॅरट्स आणि हे सगळे येतात आणि त्यासाठी आम्हाला आमच्या बाल्कनीमध्ये हे फिट करायचंय आणि हे आजच आलंय अमेझॉन वरून, तुम्ही पाहू शकता. तर हे बर्ड फीडर माझ्या बाल्कनीमध्ये मला लावायचंय आणि तिथे वेगवेगळे बर्ड्स येतात. तर बर्ड्स कुठले कुठले येतात आपल्याला जय सांगेल. जय, तू सांग कुठले कुठले बर्ड्स येतात आपल्याला आपल्या बाल्कनीमध्ये. पॅरट येतात, पॅरट आणि स्पॅरो हा आणि पिजन, कबूतर वगैरे सगळे ते येतात. तर हे बर्ड फीडर घेण्याच्या मागचे हेच कारण आहे की या सगळ्यांना एक फीडिंग व्यवस्थित व्हावी. आता पावसाळ्याचे पण दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये बर्ड्स झाडावर एका ठिकाणी, पाऊस पडत असेल तर एका ठिकाणी बसून राहतात. त्यांना खाण्याचे प्रॉब्लेम होतात, ते आपला दाणा शोधायला जाऊ शकत नाही. तर अशा वेळेला जर ते माझ्या बाल्कनीमध्ये, त्यांना माहिती आहे की माझ्याकडे फीडर आहे, हँडी फीडर लावलंय आणि त्या बाल्कनीमध्ये ते आले की त्यांना हे खाणं सोयीस्कर व्हावं म्हणून हे फीडर मी घेतलेलं आहे. तर ह्या फीडरची आता आपण अनबॉक्सिंग करूया आणि आपण बघूया की अमेझॉन मधून हे जे आलेलं आहे प्रोडक्ट ते कसं आहे. तर असं हे घे खोल, असं आपण इथून ओपन करू. हे एवढं मोठं पॅकिंग दिलेलं आहे आणि या पॅकिंगच्या आतमध्ये एक बॉक्स आहे आणि हा आम्ही आता बाहेर काढतोय बॉक्स. तर याच्यामध्ये हे जे बर्ड फीडर आहे हे या बॉक्स मध्ये ऍक्च्युली पॅकिंग खूप मोठी दिली आणि आम्हाला वाटलं की इतकं मोठं बर्ड फीडर एवढ्या कमी पैशात कसं काय येईल, पण ते आतमध्ये एक छोटा बॉक्स आहे. छोट्या बॉक्स मध्ये हे आता आपण टाकून देतो. या छोट्या बॉक्स मध्ये हे बर्ड फीडर आहे. आता हे मी कैचीने कापतो आणि तुम्हाला समजेलच की आतमध्ये कसं प्रोडक्ट आहे. हे बर्ड फीडर याची टेप उतरावं लागेल. हे खूप टेपची क्वालिटी खूप चांगली आहे आणि ते लगेच रिमूव्ह होत नाही, ते कैचीने निघत पण नाहीये. जबरदस्त क्वालिटी आहे टेपची. आणि मला वाटतं ही टेप सुद्धा अमेझॉनच प्रोडक्ट आहे टेप आणि जबरदस्त पॅकिंग केलेली आहे बॉक्सची. म्हणजे आपल्या प्रोडक्टला नुकसान होऊ नये यासाठी ही बघा, ही जी काळी टेप आहे, ही काळी टेप एवढी स्टिकी आहे की ही सहजासहजी निघत नाहीये. म्हणजे ही इतकी स्टिक होते आणि हे जबरदस्त असं पॅकिंग आहे. आणि यासाठी अमेझॉनला 100 पैकी 100 मार्क्स मी देतो, कारण यांची पॅकिंग जबरदस्त आहे आणि ही पॅकिंग अशीच पॅकिंग असायला पाहिजे जेणेकरून आपण जे प्रोडक्ट पैसे खर्च करून मागवतो ते प्रोडक्ट आपल्यापर्यंत परफेक्ट आलं पाहिजे, ते डॅमेज होता कामा नये आणि त्याची क्वालिटी सुद्धा मेंटेन राहिली पाहिजे. आणि म्हणूनच मला वाटतं अमेझॉन हे जगातलं नंबर 1 प्लॅटफॉर्म आहे सेल्स साठी. तर हे टेप आता रिमूव्ह करतोय. सहजासहजी ती टेप रिमूव्ह होत नाही, कारण हे प्रोडक्ट जे आहे ते इतकं चांगलं पॅकिंग केल्यानंतर आपल्याला ते पॅकिंग काढताना पण सांभाळूनच काढायला पाहिजे, कारण कशी पॅकिंग उतरवायला मला जमत नाही आणि जशी पॅकिंग सुंदर केली आहे तसंच सुंदर पद्धतीने आपण केलं पाहिजे, असं माझं मत आहे. आता जय इंटरेस्टेड आहे बघण्यामध्ये लवकर, ते आल्या आल्या बरोबर
यांनी मला काढायला लावले टेप बीप सगळा बॉक्स. नाहीतर मी हे उद्या काढणार होतो, पण आज हा ऐकत नव्हता, त्याच्यामुळे मी हे आजच घेतलं काढायला आणि हे प्रोडक्ट अनबॉक्सिंग करून तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो. तर बघत राहा संदीप ब्लॉग. बोल आता ते फीडर बद्दल बोल काहीतरी. रिवर्स ना सांग हे कसं आहे काय आहे. मी चांगल्या क्वालिटीचे आहे हा. आणि माझं फेवरेट बर्ड पॅरेट आहे, तर ह्याच्यावर तो पॅरेट येईल हम्म, आणि ते स्पॅरो पण येतील, रोज पण येतील हम्म. आणि आणि कोकिया पण येईल. आणि ह्याला तू काय हे देतो, फीड काय करतो. हे बघा हे असं प्रोडक्ट आम्ही असं मागवलं होतं. तर आता हे बॉक्सिंग मधून बाहेर काढतोय. हे असं पूर्ण प्रोडक्ट आहे. हे बर्ड फीडर जर तुम्ही अमेझॉन वर टाकलं तर हे तुम्हाला मिळेल. तुमच्या बाल्कनीमध्ये हे सहज तुम्ही लावू शकता. हे बघा हे अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. हे मस्तपैकी त्याचं अट्रॅक्टिव्ह असं स्ट्रक्चर आहे. इथे खाचे पण दिलेले आहेत. आता हे फिक्स झालंय ते आणि हे स्क्रू लावायचं आहे ना. आणि हे असं तुम्ही लटकवू शकता. बघा तर हे बर्ड फीडर आहे. याच्यामध्ये तुम्ही पक्ष्यांचं जे अन्न आहे ते सगळं टाकू शकता. याच्यावरती टेप लावलेली आहे, तर ही टेप पण रिमूव्ह करावं लागेल. ही पॅकिंग टेप आहे. ही पण तर ही पॅकिंग टेप पण रिमूव्ह करतो. आणि बघा असं हे प्रोडक्ट आहे. छान असं प्रोडक्ट आहे मस्तपैकी. आणि हे याच्यामध्ये पॅरोटला जे आम्ही हे कुठलं आपलं असतं पॅरोटला ते सीड्स, हा सनफ्लावरची सीड्स याच्यामध्ये आम्ही टाकणार आहे. कारण आमच्या बाल्कनीत पॅरेट खूप उडत असतात. म्हणजे समोर झाड आहेत आणि त्या झाडांवरती ते बसलेले असतात. त्यांना जेव्हा हे समजेल की इथे आपण बर्ड फीडर लावलेलं आहे, तेव्हा ते खाण्यासाठी इथे नक्की येणार. आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार की याच्यावरती किती बर्ड्स आले होते आणि आपण जे हे बर्ड फीडर आणलंय ते किती उपयुक्त आहे पक्ष्यांसाठी. आणि जसं की आपल्या बौद्ध धर्मात भगवान बुद्धांनी सांगितलं की सगळ्या पशु पक्ष्यांवरती प्रेम करा. तर आपल्याला ते प्रेम करता आलं पाहिजे. आपली बांधिलकी नुसती समाजापुरती नाही तर सगळ्या घटकांसाठी आहे. आणि भगवान बुद्धांनी बाबासाहेबांनी आपल्याला जो मार्ग दिला त्या मार्गावर आपलं चालणं काम आहे. तर पशुपक्ष्यांची पण काळजी घेणं जरुरी आहे. तर असं हे आज तुम्हाला मी अनबॉक्सिंग करून दाखवलं हे बर्ड फीडर. सुंदर असं बर्ड फीडर आहे. तर आता तू या बर्ड फीडर मध्ये कसा काय पक्षी बसेल ते दाखव मला. इथे बसेल का काय, कुठे बसणार आहे? इथे आणि काय काय चिमणी येते, कावळा काय काय येतो, कावळा पण येतो ना, कावळा मग? पण येतो, चिमणी पण येते हा. आणि पोपट पण येतो. पॅरेट चिमणी पोपट कावळा असं हा सांगतोय की येतं. ऍक्च्युअली दिवसभर मी घरी नसतो, मी ऑफिसला जाणार बरोबर. आता याच्यावर जे कोण पाहुणे येणार आहेत, जे बर्ड्स येणार आहेत, जे कुठले कुठले बर्ड्स येणार आहेत, त्या सगळ्यांचे फोटो जय काढणार आहे. त्या सगळ्यांचा व्हिडिओ जय काढणार आहे. कारण दिवसभर मी घरी नसल्यामुळे मी तर घरी संध्याकाळीच येणार ऑफिसमधून. त्यावेळेला याच्यावरती कोण कोण आलं ते सगळं आपल्याला अपडेट हे जय देणार आहे. कदाचित जय लाईव्ह येऊन पण देऊ शकतो अपडेट, पण फोन माझ्याकडे असल्यामुळे तो लाईव्ह येऊ नाही शकत. हे प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं? या प्रोडक्टची व्हॅल्यू जास्त नाहीये. मला वाटतं अराउंड 300 रुपयाला हे प्रोडक्ट मागवलंय, पण हे 300 रुपयात हे वर्थफुल आहे. हे 300 रुपये वसूल आहे. हे प्रोडक्ट जर तुमची बाल्कनी वगैरे असेल, तुम्हाला जर इच्छा असेल पक्ष्यांना पशु पक्ष्यांना फीड करायची असं फीडर लावून, तर तुम्ही नक्की हे बाय करा. आणि याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. बघा याची प्लास्टिकची जी क्वालिटी आहे ती A1 क्वालिटी आहे. आणि म्हणूनच हे मी अमेझॉन वरून मागवलं. अमेझॉन नंबर 1 प्लॅटफॉर्म आहे सेलसाठी, प्रोडक्ट सेलसाठी. आणि त्यामुळेच ती नंबर 1 कंपनी आहे जगातली. तर असे हे प्रोडक्ट अमेझॉन वर उपलब्ध आहेत. आणखीन कुठल्या प्लॅटफॉर्म साईटवर उपलब्ध आहेत सेल्ससाठी. तर तुम्ही सगळ्यांनी हे प्रोडक्ट घ्या. आणि जर तुमची इच्छा असेल पशुपक्ष्यांना प्राण्यांना फीड करायची, तर तुम्ही हे फीड करू शकता ह्याच्यातून.
तर आजच्यासाठी एवढंच. ह्याचे अनबॉक्सिंग महत्वाचं होतं. जय, तुला हे प्रोडक्ट कसं वाटलं हे ह्याची हे सांग. म्हणजे आज पप्पांनी तुला हे प्रोडक्ट दिलं तर तुला कसं वाटलं हे प्रोडक्ट? मस्त आहे, छान आहे, काय आहे, याची क्वालिटी कशी आहे त्याची क्वालिटी आणि मस्त आहे. तुला किती पर्सेंट आवडला, याला किती मार्क्स देणार 100 पैकी? किती पॉइंट्स देशील? रेटिंग काय देणार? 10 आउट ऑफ किती रेटिंग देशील याला? 100 आउट ऑफ 100. 100 नाही, मी 10 बोललो. 10 आउट ऑफ किती? 10 आउट ऑफ 10. माझ्या पण मते ऍक्च्युली याला मी जेव्हा वापरेन त्यावेळेला याची रेटिंग देणं सोयीस्कर ठरेल, कारण याच्यामध्ये जे फीड करणार आहे सीड्स आणि हे प्रोडक्ट बघून पक्षी किती अट्रॅक्ट होणार आणि याच्यावरती किती पक्षी येतात त्यानुसार मी तुम्हाला याची रेटिंग देईन. या प्रोडक्टला मी तरी माझी रेटिंग देईन. जयनी तर 10 पैकी 10 दिलेत, पण मी हे बघूनच देईन. आणि एक सांगतो की जर तुम्हाला पशु पक्ष्यांबद्दल प्रेम आहे तर नक्की त्यांना मदत करा, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करा, खास करून पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात. थंडीमध्ये तर ते बिंदास उडतात आणि कुठे खातात, पण पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात त्यांचा प्रॉब्लेम होतो. उन्हाळ्यात स्पेशली पाणी पिण्याचा होतो आणि पावसाळ्यात खाण्याचा होतो, जेवणाचा होतो. तर हे बर्ड फीडर यूज करा. ठीक आहे. आजचा ब्लॉग तिथे संपवतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा नमो बुद्धाय, जय भीम. बर्ड फीडर आम्ही लटकवला आणि बघा हा पहिलाच व्हिडिओ तुमच्यासाठी मी शूट केला. त्या बर्ड फीडरवर एक पॅरट येऊन बसला आहे आणि मस्तपैकी तो सनफ्लावरच्या बिया चोचीमध्ये पकडून तो खातो आहे आणि बघा तुम्हाला स्पष्टपणे दिसतो आहे तो पॅरट. तर असं हे बर्ड फीडर मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करून मी दाखवेन. मी बर्ड फीडर लावल्यानंतर 2च दिवसांनी हा पॅरट आला आणि इथे तो बर्ड फीडरवरती लटकून मनमुराद असा आनंद घेतो आहे, सनफ्लावरच्या बिया खातो आहे आणि छानपैकी झोके घेतो आहे. तर असेच बर्ड फीडर तुमच्या घराच्या बाहेर पण शक्य करून लावा. शक्यतो जर तुम्हाला पशुपक्ष्यांची आवड असेल तर नक्की लावा आणि त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न थोडा तरी आपण सॉल्व करू शकतो असे बर्ड फीडर लावून. तर हा जो आपला पॅरट आहे, हा जो आपला पोपट आहे, तो छानपैकी असा लटकलेला आहे उलटा आणि हा नजारा जो आहे तो मला एकदम जवळून रोज आता तर बघा दुसरा पॅरट पण आला. तर हा जो नजारा आहे तो मला रोज माझ्या बाल्कनीत आता दिसतो बर्ड फीडर लावल्यामुळे. आणि माझा सांगणं आहे की तुम्ही पण असाच बर्ड फीडर लावा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब